मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि बाजारात तिळाचे अनेक पदार्थ दिसायला लागलेले आहेत. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची वडी. तर या पदार्थांपैकी तिळाची चिक्की आज आपण बनवणार आहोत. कुठलीही चिक्की बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना पाकाचं टेन्शन येतं की पाक व्यवस्थित बनेल की नाही, चिक्की चिवट वगैरे नाही ना होणार. पण परफेक्ट माप आणि योग्य टायमिंग फॉलो केलं की चिक्की अगदी मार्केटमधल्या चिक्कीसारखी परफेक्ट तयार होते. चिक्की बनवायचं हेच परफेक्ट माप आणि टायमिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझी खात्री आहे की आजपासून तुम्ही बनवलेली चिक्की अगदी मार्केटमधल्या चिक्कीसारखी परफेक्ट असेल. तर नमस्कार मंडळी, पूर्वास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी आपल्याला इथे तीळ घ्यायचे आहेत. 1 वाटीभर तीळ घेतलेले आहेत. घरातल्या कुठल्याही वाटीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आता ज्या वाटीने तीळ मोजलेले आहेत त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे पाक बनवताना गूळ पटकन वितळला जातो आणि पाक एकसारखा तयार होतो. आता आपल्याला दुसरी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. ती म्हणजे एका पोळपाटाला तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं. ज्या पोळपाटावर आपल्याला चिक्की थापून घ्यायची आहे त्या पोळपाटाला आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत. पाव चमचा तूप इथे पोळपाटाला लावून घेतलेलं आहे. पोळपाटासोबतच थोडंसं तूप लाटण्याला सुद्धा लावायचं आहे, कारण ही चिक्की आपण पोळपाटावर थापून नंतर लाटण्याने लाटून घेणार आहोत. तर मी पोळपाटासोबतच लाटण्यालासुद्धा तुपाचा थोडासा हात पुसून घेते. फार जास्त तूप लावायची गरज नाही. अशा प्रकारे पोळपाट आणि लाटणं दोन्ही ग्रीस करून झालेले आहेत. आता आपण चिक्की तयार करायला घेऊ. चिक्की तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण तीळ घालून घेऊया. मंद गॅसवर थोडेसे लालसर होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ अगदी चटचट उडेपर्यंत भाजायची गरज नाही. थोडेसे गुलाबी रंगावर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. या तिळाचा कच्चेपणा घालवायचा आहे, बस इतकंच लक्षात ठेवायचं. आता मंद गॅसवर एकसारखे हलवत तीळ भाजून घ्यायचे. अधूनमधून गॅस थोडासा मीडियम करायचा आणि तीळ एकसारखे तळापासून हलवत राहायचे, म्हणजे तीळ करपले जाणार नाहीत. आता तुम्ही पाहू शकता की तिळाचा थोडासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तर अजून काही वेळ आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात. तीळ जसजसे भाजत येतात तसतसा खमंग असा सुगंध सुटायला लागतो आणि तिळाचा रंग हलका हलका बदलायला लागतो. अशा वेळेला गॅस अगदी मंद ठेवायचा आणि तीळ एकसारखे हलवत राहायचे, जेणेकरून हे तीळ तळाला डसणार नाहीत. आता तुम्ही पाहू शकता की तिळाचा रंग अगदी व्यवस्थित असा गुलाबी रंगाचा झालेला आहे. तर आपण हे तीळ काढून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. अगदी खरपूस रंगावर हे तीळ भाजून घेतलेले आहेत. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यापेक्षा जास्त गडद रंगावर तीळ भाजायचे नाहीत, ही काळजी घ्यायची. कारण की गुळाच्या पाकामध्ये आपण जेव्हा हे तीळ घालतो तेव्हा त्या गुळाच्या पाकामध्ये सुद्धा हे तीळ शिजले जात असतात. जास्त तीळ भाजले गेले तर एखाद वेळेस ते कडवट लागण्याचा संभव असतो. आता कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेऊया. या तुपामध्ये चिरलेला गूळ घालायचा आहे. 1.5 वाटी आपण चिरलेला गूळ घेतलेला आहे, तो आपण कढईत घालून घेऊ. इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की गुळाचा पाक करण्यासाठी कुठल्याही प्रकारची गूळ पावडर वापरू नका. साधा गूळ जो मिळतो तोच चिरून वापरायचा आहे, कारण गूळ पावडरचा पाक अजिबात चांगला होत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मंद गॅसवर गूळ आपण वितळवून घेऊया. गॅस फार मोठा करायचा नाही, कारण त्याने गूळ पटकन जळतो. तर मंद गॅसवरच
गूळ एकसारखा ढवळत वितळवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला चमच्याला जड जड लागतं। गूळ जसजसा वितळत जातो तसतसा मात्र चमचा कढईमध्ये अगदी व्यवस्थित फिरायला लागतो। गूळ वितळवून घेताना अजिबात घाई करायची नाही, गॅस वगैरे मोठा करायचा नाही, कारण त्याने गूळ पटकन जळून चिक्कीचा रंग डार्क येऊ शकतो। तर थोडासा पेशन्स ठेवून गूळ वितळवून घ्यायचा। आता गुळाच्या सर्व गुठळ्या हळूहळू वितळत चाललेल्या आहेत। गूळ अगदी व्यवस्थित पातळ होऊन गेलेला आहे। अजून काही वेळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा पाक। तूप घातल्यामुळे काय होतं ना की चिक्की आपली खुसखुशीत बनते आणि ज्या भांड्यात आपण चिक्कीचं मिश्रण तयार करतो त्या भांड्याला ती अजिबात डसत नाही। गुळाच्या पाकामध्ये 1 चमचा तूप घातल्यामुळे चिक्की अगदी खुसखुशीत अशी तयार होते। चिक्की खुसखुशीत बनण्यासाठी कुठल्याही प्रकारचा सोडा घालण्याची गरज नाही। गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आणि हळूहळू याचा पाक तयार होईल। आता गुळाच्या पाकाला थोडे थोडे बुडबुडे यायला लागलेले आहेत। एकसारखं आपल्याला हे तळापासून हलवायचं आहे। गुळाच्या पाकाला हळूहळू उकळी फुटते आहे, म्हणजेच पाक तयार होण्यास आता नुकतीच सुरुवात झालेली आहे। तर एकसारखं ढवळत राहायचं आहे, पाक लवकरच तयार होईल। आता तुम्ही पाहू शकता की गुळाच्या पाकाला आता छानपैकी उकळी फुटलेली आहे। आपण पाक तयार झाला आहे की नाही हे तपासून पाहू। एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये गुळाच्या पाकाचे थोडेसे थेंब टाकून आपण पाहायचे, या थेंबांची गोळी तयार होते की नाही ते पाहायचं। गोळी तयार झालेली आहे, पण ही गोळी हाताने दाबून पाहिली असता हाताला अगदी मऊ लिबलिबीत अशी लागते आहे, म्हणजेच पाक अजून थोडासा कच्चा आहे। तर अजून काही वेळ आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। अगदी टणक अशी गोळी तयार होईपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे। अजून 1 ते 2 मिनिटांनी पाकाची पुन्हा एकदा चाचणी करू। चिक्की बनवण्यासाठी योग्य पाक तयार झाला आहे की नाही हे आपण पाकाच्या रंगावरून देखील ओळखू शकतो। पाकाचा रंग पूर्वीपेक्षा गडद झालेला असेल तर पाकाची पूर्वीप्रमाणे चाचणी करून पाहायची। आता तुम्ही पाहू शकता की पाकाचा रंग हळूहळू गडद होत चाललेला आहे, म्हणजेच पाक तयार होत आलेला आहे। पाकाची चाचणी करून पाहू। पुन्हा एकदा पाकाचे काही थेंब पाण्यामध्ये टाकून पाहिले। पाक टणक झाला आहे की नाही ते पाहू। प्लेटमध्ये अशा प्रकारे आपटून पाहिला असता खंडीशी आवाज आला, म्हणजेच पाक तयार झालेला आहे। आता लगेचच गॅस बंद करायचा आणि भाजून घेतलेले तीळ पाकामध्ये घालून घ्यायचे। तीळ पाकात घातल्यानंतर आता अगदी पटापट असे आपल्याला हे तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत, पाकामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद केलेला असल्यामुळे हा पाक लवकरच थंड होईल आणि पाक जसजसा थंड होत जाईल तसतसा तो कडक होत जाईल। त्यामुळे अगदी पटापट असे हे तीळ आपण पाकामध्ये मिक्स करून घेतले। आता लगेचच ग्रीस करून घेतलेल्या पोळपाटावर आपण हे मिश्रण काढून घेऊ। पाक थंड होण्याच्या आतच आपल्याला हे मिश्रण पोळपाटावर थापून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण पोळपाटावर काढून घेतलेलं आहे। आपण पटापट हे चमच्याने एकसारखं करून घेऊया। आता यावर हळूवारपणे लाटणं फिरवून चिक्की एकसारखी लाटून घेऊ। पोळपाटाला आणि लाटण्याला आपण अगोदरच तुपाने ग्रीस करून घेतल्यामुळे चिक्की पोळपाटाला आणि लाटण्याला अजिबात चिकटत नाही। आपल्याला हवी तेवढ्या जाडीची चिक्की आपण लाटून घ्यायची आहे। अशी एकाच डायरेक्शनमध्ये लाटून घ्यायची। शक्यतो ही चिक्की पातळच चांगली लागते, पण तुम्हाला हवी असेल तर थोडीशी जाड देखील तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे चिक्की व्यवस्थित लाटून घेतली। आता हे मिश्रण थोडंसं थंड होत आलेलं आहे, तर पूर्णपणे थंड होण्याच्या आतच आपण चिक्की कापून घेऊया। तर हव्या त्या
आकाराचे आपण हे काप करू शकतो. छोटे किंवा मोठे काप आपल्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी चिक्कीचे काप करून घेते. तुम्ही पाहू शकत असाल की आता चिक्की सेट व्हायला लागलेली आहे आणि हळूहळू पोळपाटापासून सुटायला लागलेली आहे. तर झटपट आपण हे चिक्कीचे काप करून घेऊया, कारण चिक्की एकदा सेट झाली की मग आपल्याला याचे काप करता येणार नाहीत. म्हणून चिक्की थोडीशी ओलसर असतानाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण चिक्की कट करून घेऊ शकतो. हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही ही चिक्की कट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे सर्व मार्किंग करून घेतलेले आहेत आणि चिक्की जवळजवळ थंड झालेलीच आहे. मी तुम्हाला उचलून दाखवते ही किती आरामात पोळपाटापासून सुटलेली आहे. पण आपण ही पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. साधारण 1 तासानंतर ही चिक्की आता पूर्णपणे थंड झालेली आहे. तर व्हिडिओ पाहून आणि चिक्कीचा आवाज ऐकूनच तुम्हाला कळत असेल की ही चिक्की किती परफेक्ट आणि खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. आता मी याचे तुकडे करून दाखवते. किती आरामात याचे तुकडे निघत आहेत, पाहू शकता. पूर्ण चिक्कीवर आपण जे मार्किंग करून घेतलेलं होतं त्या सर्व वड्या आता आपण सोडवून घेऊ. चिक्कीचा पाक अगदी परफेक्ट झालेला आहे, त्यामुळे ही चिक्की अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की किती सहजपणे या वड्या तुटत आहेत. फार कडक नाही आणि अजिबात चिवट नाही. हाताने अगदी सहजपणे ही चिक्की तुटते आहे. तर अशा प्रकारे या संक्रांतीला तुम्हीसुद्धा तिळाची चिक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. यावर्षी तुम्हीसुद्धा अशीच बाजारातल्यापेक्षा भारी अशी चिक्की तयार करा आणि सर्वांचं कौतुक मिळवा. धन्यवाद.